नमस्कार. आपणा सर्वांना कल्पना आहेच की मी एक विशेष शिक्षक आहे. म्हणजेच की मी बी-ए सायकॉलॉजी केलेलं आहे, स्पेशल डी-एड केलेलं आहे, स्पेशल बी-एड केलेलं आहे, एम-एच-डब्ल्यू आहे आणि आता सध्या एम-ए इन एज्युकेशन करतो आहे. गेले 24 वर्षापासून बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांच्या क्षेत्रामध्ये मी कार्य करत आहे. आपला जो नंदनवन प्रकल्प आहे, या प्रकल्पाअंतर्गत आपण 18 वर्षापुढील बौद्धिक अक्षम मतिमंद दिव्यांग मुलांचा सांभाळ देखील करतो आहे. हे सगळी पार्श्वभूमी सांगण्यामागचं कारण असं आहे की गेले 2 तपाहून अधिक काळ मी दिव्यांग क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. त्याच्यामध्ये मला नेहमीच वेगवेगळे अनुभव येत असतात. परंतु आज मला विशेष या व्हिडिओच्या माध्यमातून असं सांगायचं आहे की आपल्याकडे जे पालक येत असतात, हे पालकांना प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या असतात. परंतु बऱ्याच पालकांकडे मला एक वाक्य नेहमी ऐकायला मिळतं, ते म्हणजे की डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं आहे की हा इतर मुलांपेक्षा थोडा कमी प्रगती आहे, याची हळूहळू आहे, याला नॉर्मल शाळेमध्ये टाका किंवा जसं जसं तो वाढत जाईल तसं तसं याची प्रगती होत जाईल. तर मित्रहो, मला डॉक्टरांबद्दल काही कंप्लेंट नाही आहे, कारण ते त्यांच्या पद्धतीने ते सांगत असतात, ते त्यांच्या पद्धतीने पालकांना बोलत असतात की तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रयत्न करा. मग काय ते काय त्यांना औषधं देत असतील किंवा काही मार्ग सांगत असतील, मला माहीत नाही. परंतु जी आपली बौद्धिक अक्षम किंवा इतर ऑटिझमची मुलं आहेत किंवा डाऊन सिंड्रोमची मुलं आहेत, सिरेब्रल पाल्सीची मुलं आहेत, यांना औषधाची म्हणजे ट्रीटमेंटची तर गरज आहेच, पण ट्रीटमेंटपेक्षा ही ट्रेनिंगची जास्त गरज असते आणि ते ट्रेनिंग आपले विशेष शिक्षकच देऊ शकतात असं मला वाटतं. तर तुम्ही नक्की विचार करा की आपल्याला आपल्या मुलाला ट्रीटमेंट द्यायची की ट्रेनिंग द्यायचे. कारण डॉक्टर तर सहजच सांगून जातात आणि मग बिचारे हे पालक ह्या आशेवर असतात की जसं जसं मूल मोठं होईल तसं तसं ते बरं होईल. परंतु या सगळ्या गोष्टीमागे त्यांचा वेळ खूप जातो आणि नंतर एकदा वेळ निघून गेल्यानंतर त्या मुलावर काम करणं थोडं अवघड होतं, असा माझा अनुभव आहे. तर व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर लोकांना तर नक्कीच मला एक आवाहन आहे की तुम्ही तर चांगलंच मार्गदर्शन करता, पण त्यातल्या त्यात या पालकांना अगदी स्पष्ट मत सांगत चला की तुमचा मुलगा कुठल्या कॅटेगरीतला आहे. कारण बऱ्याचदा आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना ऑटिझम म्हणजे काय माहीत नसतं किंवा बऱ्याचदा ऑटिझम असलेल्या मुलाला डायरेक्ट मतिमंदाचंच लेबल लावलं जातं. तर जर तुम्ही थोडंसं त्यांना समजावून सांगितलं तर आमच्या लोकांना काम करणं सोपं होईल. कारण माझ्याकडे आजच काही एक पालक आले होते आणि ते सांगत होते की त्यांच्या मुलाला अशी अडचण आहे, परंतु डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. आणि मग काय होतं की मी तर नेहमी सांगतो की मी अशा पालकांना ताजे पालक म्हणतो. म्हणजे त्यांना नव्यानेच कळालेलं असतं की आपलं मूल स्पेशल आहे. कुठल्याही पालकाला आपलं मूल स्पेशल आहे हे मान्य करणं खूप अवघड जातं, परंतु तरी देखील पालकांनी पहिल्यांदा आपल्या मुलाला मान्य करा. म्हणजे जर तुमचं योग्य रोगाचं निदान झालं तर योग्य उपचार होईल असं मला वाटतं. तर नक्की या गोष्टीवर विचार करा. धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.